सीबीएसई अभ्यासक्रमात 4थी ते 12वी पर्यंत शिवरायांवर फक्त एक धडा आणि 68 शब्द लिहिले गेलेत। 4थी ते 12वी पर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकांची एकूण पानं 2220 आहेत। 2500 पानांपैकी मराठ्यांचा इतिहास केवळ 2 पानांवर लिहिण्यात आलाय। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या एका पानामध्ये गुंडाळल्याची माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पोरके झालेले आहेत। सीबीएसई बोर्डाविरोधात शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांवर बरीच चर्चा होते, बरेच निर्णय होतात, मात्र एका पानामध्ये शिवरायांचा इतिहास गुंडाळला जातो आणि त्यामुळे अभ्यासक सुद्धा आता संताप व्यक्त करतात। किती चीड आणणार आहे? आपण जर पाहिलं तर यंदाच्या वर्षापासून राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे। पहिली ते 12वी पर्यंत हा टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर जे महापुरुष आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांच्या संदर्भातली माहिती, इतिहास हा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावा, त्यासाठी त्या सगळ्या संदर्भातले त्यांचे ज्या यशोगाथा आहेत, त्यांचे पराक्रम आहेत, त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात केल्या त्या सर्व धड्याच्या माध्यमातून या ठिकाणून पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता। मात्र पुढारीने ज्या प्रकारे या बातमीची सगळी माहिती घेतली, ह्या पुस्तकांचा अभ्यास केला, रिॲलिटी चेक केला, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या 2200 पानांमधून फक्त 2 पानं जी आहेत त्या 2 पानांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये पण महत्त्वाचं म्हणजे 68 शब्द फक्त जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात लिहिण्यात आलेले। एकीकडे आपण सरकार म्हणते की येणाऱ्या भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महापुरुष असतील यांच्याबद्दलची माहिती ही मिळावी, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने फक्त कमी पद्धतीने तो सगळा विषय मांडला, त्यामुळे कुठेतरी अपुरी माहिती या मुलांना मिळेल आणि त्यांच्या ज्ञानामध्ये कमी भर पडेल अशा पद्धतीची ही सगळी गोष्ट समोर पाहायला मिळते। त्यामुळे अर्थात मराठी माध्यमांची मुलं तर आहेतच, मात्र इंग्रजी माध्यमाची जी मुलं खऱ्या अर्थाने श्रद्धा जी आहेत त्यांना ही माहितीच अपुरी आहे, त्यामुळे टोकडी माहिती ही या मुलांना मिळालेली पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर महापुरुष असतील यांच्याबद्दल लिहिताना पुरेपूर सगळी माहिती लिहायला हवी होती, टप्प्याटप्प्याने हा विषय मांडायला हवा होता, मात्र तसं झालेलं नाहीये। एकंदरीत सर्वच विषय हा छोटा आणि थोडक्यात करून मांडण्यात आला आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता इतिहासकार जे आहेत ते सुद्धा नाराजी व्यक्त करतायत। पाठ्यपुस्तकाचं जर मुख म्हणजे पहिलं पान जर पाहिलं तर त्यावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांच्या घोड्यावर असलेला हा छायाचित्र त्या ठिकाणी लावण्यात आलेलं पाहायला मिळतं आणि हे सगळं असताना आतमध्ये फक्त 2 पानावर त्यातही 68 शब्द म्हणजे अगदी सगळ्यात कमी माहिती ही त्या ठिकाणी देण्यात आली, कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा एवढा छोटा नाही की तो 2 पानात बसेल असं इतिहासकारांचं सुद्धा म्हणणं पाहायला मिळतं। त्यामुळे आता इतिहासकार नाराजी व्यक्त करतात। सरकार आता या सगळ्या संदर्भात काय भूमिका मांडते हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। श्रद्धा, अगदी बरोबर आहे, याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमाची विद्यार्थी पोरके झाल्याचं पाहायला मिळतं। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।